भंडारा तालुक्यातील जामगाव आबादी गावाला ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट करून नागरी सुविधा उपलब्ध करा. नागरिकांची मागणी. घरपावती, जन्म, मृत्यू, विवाह नोंद कुठे करायची? स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जनतेचा एकच सवाल. अन्यथा पहिला येथे रास्ता रोको आंदोलन करू. पत्रकार संजू भांबुरे यांनी जामगाव आबादी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी केली चर्चा. नमस्कार, मी संजना भांबुरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजू भांबुरे यांच्याकडून. भंडारा तालुक्यातील जामगाव आबादी येथे पत्रकार संजू भांबुरे यांनी 6 मे 2026 ला सकाळी 7 वाजता प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी विविध विषयावर चर्चा केली असता त्यांनी सांगितले की जामगाव आबादी गावाची 55 ते 60 घरांची लोकवस्ती असून लोकसंख्या अंदाजे 200 ते 250 आहे. परंतु येथील नागरिकांना नागरी सुविधेपासून वंचित करण्यात आलेले आहे. जुने जामगाव या प्रकल्पबाधित गावाचे पुनर्वसन बोरगाव खुर्द येथे करण्यात आले आहे. तसेच वडद गावाचे पुनर्वसन सुद्धा बोरगाव खुर्द येथे करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत जामगाव व वडद या नावाने ओळखले जाते. तथापि जामगाव या गावाचे महसुली हद्दीतील जामगाव आबादी गोसे खुर्द प्रकल्पामुळे बाधित होत नसल्यामुळे संपादित करण्यात आले नाही. त्या गावचे घर टॅक्स रद्द करण्यात आले. जन्ममृत्यूची नोंद, विवाह नोंदणी होत नाही. त्यांनी राम भरोसे राहायचे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या काळानंतर सुद्धा त्यांचे हक्क शासन प्रशासन हिरावून घेत आहे काय असा प्रश्न निर्माण होत आहे. यापूर्वी खंडविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन यांना पत्र देऊन त्या समस्यांची जाणीव करून देण्यात आलेली आहे, परंतु दखल घेण्यात आलेली नाही. गोसे धरण प्रकल्पग्रस्त जामगाव आबादी या गावाला ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात किंवा त्या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा अण्णाजी टिचकुले, रवीना मोटघरे, मनोज मोटघरे, अनमोल चव्हाण, शेषराव राघोरते, माधुरी गोंडाने, रत्नमाला घोडसे, रवी ताले, विनोद ताले, साकेतन मेश्राम यांनी केलेली आहे. अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज. सांगा. मी अनमोल चव्हाण, मी जामगाव आबादी येथला रहिवासी आहे आणि या गावामध्ये जुनं जामगाव जे मूळ गाव आहे त्याचं पुनर्वसन झालेलं आहे. आबादी या गावाचं पुनर्वसन झालेलं नाही, परंतु आणि 2017 पर्यंत या ठिकाणी सर्व प्रशासन यंत्रणा होत्या. ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आजही आहेत, परंतु ग्रामपंचायत इथून हँडओव्हर झालेली आहे श्रीनगर बोरगाव या ठिकाणी. तर 2017 पासून या गावचं टॅक्स, जन्ममृत्यूची नोंद, पाणी, लाईट, वीज व्यवस्था ह्या सर्व मूलभूत ज्या सुविधा ज्या माणसाला आवश्यक आहेत त्या सर्व योजना या गोष्टीवर शासनाने वगळल्या गेल्या. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही ग्रामपंचायत ग्रामसेवक अधिकारी यांच्याकडे गेलो, पुनर्वसन विभागाकडे गेलो, सीओकडे गेलो, आपल्या पुनर्वसन अधिकारी ISDO पर्यंत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु शासनाचा आणि आमदार आणि खासदार यांना सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करून त्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहे, परंतु योग्य ते कारवाई आजपर्यंत 2017 पासून गेल्या 8-9 वर्षापासून योग्य ते कारवाई शासनाने केलेली नाही आणि आमच्या प्रश्नाकडे शासनाने जाणीवपूर्वक असा दुर्लक्ष केलेलं आहे. आणि आम्ही आजही आमच्या जे मूलभूत मालमत्ता आहे, गाव नमुना 8 यासारख्या ज्या वस्तू आहेत ह्या आम्हाला मिळत नाही आहेत आणि आम्ही या असलेल्या मालमत्तेच्या पूर्णतः शासनानं आम्हाला निष्कासित केलेलं आहे. आम्ही आमच्या घराला या ठिकाणी महत्त्व नाही, आमच्या कोणत्या मालमत्तेला महत्त्व नाही आणि या ठिकाणी आम्ही म्हणजे थळमूळ नसलेलं जीवन जगत आहोत. तर शासनाला किंवा इथल्या जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी एक पुनर्वसन विभागाचं आणि स्वतः येऊन एक कॅम्प लावा आणि प्रत्यक्षात आमचं जो काही चौकशी अहवाल आहे आपण सादर करावा शासनाला की जेणेकरून आमच्या समस्या दूर होतील. धन्यवाद. ठीक आहे.